शिरसे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी थेट सरपंच पदाच्या उमेदवार विमल विलास डांगरे यांच्यासह समृद्धी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव 2019 शनिवार दिनांक 23 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक 24 मार्च 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। कर्जत तालुक्यातील बेकरे गावात गेल्या 2 दिवसांपासून आनंदाला उधाण आलंय। राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या रोहन अर्जुन कराळे याने गावाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवलाय। कल्याण कर्जत राज्यमार्गावर असलेले बेकरे गाव वेगळ्या अर्थाने चर्चेत असायचे, मात्र गेल्या काही दिवसांपासून गावातील युवकांनी शिक्षणाला महत्त्व दिल्याचे दिसतंय। अनेक तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान दिले असताना आता रोहनच्या यशाने बेकरे गावाचा नावलौकिक वाढला आहे। राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या रोहनचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले। माध्यमिक शिक्षण डिक्सल येथील भाऊसाहेब राऊत शाळेत झाले। महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात गेला। येथे सेल्फ स्टडी हे सूत्र वापरत त्याने यशाला गवसणी घातली। त्याच्या या यशाचा त्याच्या आई वडिलांना मनापासून आनंद झालाय। रोहन एमपीएससी परीक्षेसाठी जो पास झाला आणि त्याचा जो आमच्या जीवनातला जो अत्यानंद आम्हाला झाला तो जीवनातला पहिलाच क्षण आहे आणि त्याला सपोर्टिंग करणारा जो त्याचा भाऊ मोठा भाऊ त्यांनी ज्याला ते प्रोत्साहन दिलं त्याचं श्रेय देत त्याला मिळाले। तो आजचा हा दिवस खूप अत्यानंदाचा आम्हाला वाटतं। दोन्ही मुलांना काय तेवढं काय सांगायला लागलं। 3 मुलं आहेत आमची, एक मुलगी आहे। 3 मुलांना आम्हाला काय अभ्यासाचं एवढं काय जास्त सांगायला नाही लागलं। त्यांचं ते केलं त्यांच्या मेहनती खूप आनंद आहे। रोहनला या वाटचालीत त्याच्या भावाचे मोलाचे सहकार्य लाभले। रोहन हे यश मिळवू शकतो असा त्याच्या भावाला ठाम विश्वास होता। असं नाही म्हणू शकत की त्याच्या मागे माझा हात आहे। माझे आई वडील त्यांना मी अगोदर त्याचं स्थान देईल, कारण त्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे। आणि थोडाफार माझा कुठे वाटा तर मी प्राथमिक शिक्षक आहे आणि मी जेव्हा CETच्या तयारीला सुरुवात केली त्यावेळेस मला स्पर्धा परीक्षेबद्दल माहीत झालं आणि त्यानंतर मी जॉबला लागलो CETमधून आणि जॉबला लागल्यानंतर मग मला कळलं की नाही स्पर्धा परीक्षेमधून आपल्याला खूप पुढे जाता येईल, पण जॉब करून थोडंसं वेळ कमी मिळत होता म्हणून मी नाही तर किंवा माझा भाऊ तरी या क्षेत्रात जाऊ शकतो असं मला वाटलं आणि त्यामध्ये त्याची टॅलेंट बघून मला असं नक्की वाटत होतं। 4 वर्षापूर्वी त्याने अभ्यासाला सुरुवात केली, पण मला असं वाटत होतं की तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी यशामध्ये त्याचं नक्कीच सत्कार होईल। रोहनचे घर सध्या पाहुण्यांच्या वर्दळीने फुलून गेले। नातेवाईक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय। या यशाची रोहनला खात्री होती। आपले ध्येय निश्चित असेल आणि त्याला सातत्यपूर्ण प्रयत्न असेल तर यश नक्की मिळते असे रोहनचे म्हणणे आहे। तरुण मुलं ही आता बघत असतील, आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक तरुण मुलं हा व्हिडिओ बघतील। अशा तरुणांना काय सांगणार? मी तरुणांना एवढं सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुमचा टार्गेट फिक्स करा, त्याच्यावरती वर्क करा। आपल्याला त्याच्यासाठी काय पाहिजे म्हणजे नक्की काय त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन घ्या, टार्गेट सिलेक्ट करा आणि त्या ध्येयाप्रती तुम्ही वाटचाल करा। सातत्य ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। रोहन कराळेचे यश कर्जत तालुक्यासह ग्रामीण भागातील तरुणांना दीपस्तंभासारखे दिशादर्शक ठरणार आहे। रायगड माझासाठी अजय गायकवाड, कर्जत। निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22।